ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काल सकाळी 10 वाजता खंडित झालेला विद्युत पुरवठा हा मुंबईमधल्या बहुतांश भागामध्ये 2.5-3 तासांनंतर पूर्ववत झाला। पण मुलुंड भांडूप या भागामध्ये मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वीज पुरवठा नव्हता। सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सत्यम, या संदर्भात अधिक काय माहिती आहे? नक्कीच अमोल, काल सकाळी 10-10:15च्या सुमारास आहेत पूर्ण मुंबईत जर बघितलं तर आपण विद्युत आहे ते पूर्णपणे गुल झाले होते। मात्र 2 ते 2.5 तासामध्ये जे रेल्वे असेल किंवा इतर जे BMC असेल, इतर जे अत्यावश्यक सेवेमध्ये कामं करणं त्यांचे कार्यालय आहे त्या ठिकाणी आले होते। मात्र मुलुंड परिसर आहे, आपण सध्या मुलुंड परिसरात, मुलुंड पश्चिमेत वीणानगर परिसरात या ठिकाणी मध्यरात्री आहे 12 वाजता तब्बल 14 तासानंतर या ठिकाणी देखील आहे ते विद्युत आहे जे आली आहेत। मात्र मुलुंड असेल किंवा भांडूप हे सर्व परिसर आहे सकाळपासून विद्युत या ठिकाणी गुल होती। मात्र संध्याकाळपर्यंत आहे या ठिकाणी लोकांचा मोठा हाल होत होता, कारण की त्या ठिकाणी जे इमारती आहेत ज्यामध्ये रहिवासी लोक आहेत त्यांच्या घरी आहे ते विद्युत नसल्यामुळे पूर्ण मोटर बंद होते आणि त्यांच्या घरात पाणी नव्हतं। मात्र ही जी आहे परिस्थिती मुंबईमध्ये काल दिवसभर या ठिकाणी राहिली होती। संध्याकाळ आहे ती मध्यरात्रीची वेळ होती, 11:45-12च्या सुमारास या ठिकाणी आहे ते मुंबईमध्ये पुन्हा जी आहे विद्युत पुरवठा सुरू झाली आहे। अमोल, सत्यम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।